बरेच दिवस झालं हे आणलं तर होतं, पण ह्याचा काही मुहूर्त लागत नव्हतं करायला. आणि आज आहे ना कसा बसा मुहूर्त लागला. म्हणजे म्हटलं उन्हाळा संपायचा आणि ही पावडर जशीच्या तशीच राहायची. आणि आज दूध सुद्धा जास्त होतं, मग म्हटलं आज आहे ना हे करूनच टाकावं. मी नाही तर अर्धा लिटर दूध घेतलं होतं आणि काजू बदामाची पावडर सुद्धा करून घेतली. आणि दूध उकळायला ठेवलं. दूध आहे ना थोडंसं आटून द्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रूट सुद्धा घालायचे. आणि इथं कोमट दूध घेतले मी, 1 फुलपात्र कोमट दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे ही पावडर टाकली. तुम्ही बघू शकता दूध इथं छान आटून दिलं आणि त्याच्यानंतर काजू बदाम टाकले, ते सुद्धा छान असे थोडेसे त्याच्यामध्ये मिक्स होऊन दिले. आणि त्यानंतर हे दूध घातलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये साखर टाकायची. तर इतकी सोपी होती, पण त्याला मुहूर्त लागत नव्हता. कशी बशी आज झाली बरं का. तुम्ही सुद्धा ना नक्की ट्राय करून बघा. आणि आज आहे ना मुलांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं, कारण की ना विरांशूच्या डोळ्याला ना डोळ्याच्या कडेला एक असे फोड आला होता आणि नंतर तो खूप मोठा झाला. आणि विरांशूला आला होता, पण आम्ही एवढं त्याला काही मनाव घेतलं नाही. त्यानंतर शौर्याला सुद्धा सेम तसाच फोड आला, त्याच्यामुळे त्यांना आज हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की जर तुम्ही जास्त आंबे चारले असेल तर त्याच्याने सुद्धा होऊ शकतं. आणि ह्या 8 दिवसामध्ये ना मुलांनी जरा जास्तच आंबे खाल्ले होते. आता ना मी मुलांना जरा थोडेच आंबे, म्हणजे एक खूप झालं. आणि माझ्या बाबतीत झाले, तुम्ही सुद्धा ही चूक करू नका, प्रमाणातच मुलांना आंबे द्या. आणि आज ना आमच्या इथला ना बाजार होता, त्याच्यानंतर आम्ही बाजार हे केला आणि घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.